शकता कार्निवल निघालेलं आहे. सो गाईज आता मी आलो आहे वसईला, आपलं भुईगावच्या जस्ट थोडं पुढे, आणि तिथे बघू शकता गाईज बघू शकता असे खूप सारे ना स्टॉल्स वगैरे लागलेले असतात वसईमध्ये. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतोय बऱ्याच दिवसानंतर निलेश वांबाडेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आणि आता संध्याकाळचे 6-6:30 झालेत आणि मी निघालो आहे आपल्या वसई विरार आणि नालासोपारा, म्हणजे पूर्ण वसई विरार पट्ट्यामध्ये जे म्हणजे आता क्रिसमसचा सीझन आहे. सो त्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी रोषणाई, डेकोरेशन्स आणि खूप काही केलं जातं. जसं आपण डिवाईड करतो तसंच वसई विरार या पट्ट्यामध्ये जे ख्रिस्ती बांधव आहेत ते क्रिसमस निमित्त खूप सारं डेकोरेशन करतात आणि खूप सारे म्हणजे रोषणाई वगैरे करतात आपल्या घराभोवती, आपल्या विभागाभोवती. सो ते मी बघायला चालू आहे आणि तेच तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा, खरंच खूप मजा येईल तुम्हाला. सो चला तर जाऊया आपण हा संपूर्ण म्हणजे हे संपूर्ण अनुभवायला. चला. सो मित्रांनो बघू शकता आता मी विरार साईडला आहे आणि विरारच्या राजोडी बीच जवळ आहे आणि इथे बघू शकता एवढी सुंदर अशी रोषणाई केलेली आहे. ते खूप सारे असे बंगले वगैरे आहेत आणि अशी मस्त अशी रोषणाई वगैरे केलेली आहे. बघू शकता कार्निवल निघालेलं आहे. क्रिसमस कार्निवल. सो गाईज आता मी आलो आहे वसईला, आपलं भुईगावच्या जस्ट थोडं पुढे, आणि तिथे बघू शकता वर्ल्ड स्कूलच्या इथे मस्त असं क्रिसमस डेकोरेशन केलं आहे. विरारपेक्षा वसईमध्ये तुम्हाला खूप सारं बघायला भेटतं. लाईक हे असं क्रिसमस ट्री बनवलं आहे. परत इथे सांता क्लॉज वगैरे आहे आणि इथे असं एक मस्त न्यू इयरचं तुम्हाला फोटोशूटसाठी वगैरे सेल्फीज वगैरे केलं आहे. आणि इथे बघू शकता मस्त असा क्रिसमस ट्री आहे आणि फिरतोय तो. आणि इथे दरवर्षी असतं. आम्ही इथे बऱ्याच वेळा म्हणजे फोटोशूट, व्हिडिओ शूट वगैरे केलेलं आहे. आय थिंक गेल्या वर्षी शिवांशच्या इथे फोटो पण काढलेले. तर इथे बघू शकता समोर घरावर मस्त असा क्रिसमस ट्री आणि सांता क्लॉज पण आहे, सुंदर असा. गाईज बघू शकता असे खूप सारे ना स्टॉल्स वगैरे लागलेले असतात वसईमध्ये क्रिसमस निमित्त. म्हणजे काही तुम्ही घराला सुशोभित करण्यासाठी जे काही वस्तू डेकोरेशनसाठी वापरले जातात ते सगळे. म्हणजे इथे तुम्हाला सगळे हे रेनडियर्स वगैरे मिळतील आणि असे छोटे छोटे सांता क्लॉज वगैरे मिळतील. परत असे छोटे क्रिसमस ट्री आणि असे क्रिसमस मेरी क्रिसमस लिहिलेले वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील.
तर आता मी पोचलो आहे वसईमधल्या पापडी इथे आणि वसईच्या पापडीमधल्या खूप फेमस चर्च आहे आणि जवळपास मी ऐकलं त्यानुसार जवळपास 350 वर्ष जुनं आहे. तुम्ही बघू शकता इथे मदर मेरीचा फोटो वगैरे म्हणजे मूर्ती आहे आणि इथे क्रिसमस ट्री वगैरे केलेलं आहे आणि स्कूल पण आहे आय थिंक. सो बघू शकता तुम्ही मस्त जे क्रिसमस पूर्ण वाईब्स आहेत. बघू शकता गाईज गोगल्यावाडीचा जो क्रिसमस कार्निवल असतो तो क्रिसमसच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला असतो. तो दुपारी 2 वाजता आहे आणि त्याचा रूट बघू शकता. रेमेडी नंतर पारनाका, देवानवाडी, पापडी, ताम तलाव वगैरे आहे. सो बघू शकता हा इथे त्यांनी बोर्ड लावला आणि आता त्यांचं डेकोरेशन चालू आहे म्हणजे आता कंप्लीट नाही झालेलं आहे आणि आज आहे 22 तारीख. सो मग बुधवारपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. सो आज तक मला एवढं काही दिसलं नाही म्हणजे शूटमध्ये. सो तुम्ही क्रिसमसला जायला तर नक्कीच तुम्हाला हे बघायला मिळेल. वसईमध्ये एका घराच्या बाहेर पण बघू शकतो मस्त असं छान असं डेकोरेशन केलं आहे. क्रिसमस ट्री विथ स्नोचे ते कार्टून्स बनवलेले आहेत. काय म्हणतात मला माहीत नाही, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मस्त वाटतं ते बघायला.